या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गी गाडीचा दरवाजा उघडते आणि आजींना अक्षराबद्दल विचारू लागते. तर आजी खाली मान घालूनच सांगतात की ती नाही आली आणि हे ऐकून दुर्गीला तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर ती त्या बँड वाजवणाऱ्या लोकांना थांबवते आणि विचारते की अगं काय झालं आत्या, सुनबाई कुठे आहे. आणि त्यावेळी आजी सांगतात की ती नाही आली. आणि ते ऐकून इकडे भुवनेश्वरी विचारते की दुर्गे काय बोलतेस तू तिकडे, तुम्ही दोघीही इकडे या. त्यामुळे मग आजी आणि दुर्गी भुवनेश्वरीकडे जातात. तर चारुहास सरांच्या लक्षात येतं की अक्षरा आलेली नाही आहे आणि त्यामुळे ते तर खूपच खुश होतात आणि हसतच भुवनेश्वरीकडे पाहू लागतात. अधिपतीसुद्धा हा सगळा प्रकार शांतपणे पाहत असतो. तर भुवनेश्वरी आजींना विचारत असते की आई काय झालं, सुनबाई कुठे आहेत, त्या आल्या का नाहीत, की दुसऱ्या गाडीने येत आहेत, की त्यांचे आई वडील त्यांना सोडायला इथे येत आहेत. कारण जर तसं असेल तर मग मी धनाजीला पंचपक्वान्न बनवायला सांगते. खूप दिवसांनी सुनबाईंचे आई वडील इथे येणार आहेत. आणि मग ती धनाजीला लगेच सांगते सुद्धा की जा आणि पंचपक्वान्न बनव. पण त्यावेळी आजी म्हणतात की थांब भुवे, इथे कोणीही येणार नाहीये. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला तर मोठा धक्काच बसतो. ती विचारते म्हणजे सुनबाई आल्या नाहीत का. आणि त्यावेळी आजी सांगतात की नाही, तिने सांगितलं की मी नाही येणार. आणि हे ऐकून भुवीच्या आणि त्या दुर्गीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. अधिपती शांतपणेच हे सगळं पाहत असतो. तर चारुहास सर हसतच भुवनेश्वरीकडे पाहत असतात आणि तिचा पडलेला चेहरा पाहून त्यांना खूप आनंदही होत असतो. तर भुवनेश्वरी आजींना विचारत असते की काय बोलल्या सुनबाई नक्की. पण आजी काहीच उत्तर देत नाही आणि त्या सरळ घरात निघून जातात. तर दुर्गी भुवीला विचारत असते की ताई आता या लोकांचं काय करू. तर भुवनेश्वरी रागातच म्हणते की त्यांना त्यांच्या घरी पाठवून दे आणि ती सुद्धा आतमध्ये निघून जाते. तर दुर्गी म्हणत असते की बघा ना मोठे मालक, सुनबाई आलीच नाही, का बरं नसेल आली ती. तर चारुहास सरही नाटक करत म्हणतात की काय माहिती, पण जे घडलं ते खरंच वाईट घडलं. आणि मग ते अधिपतीला विचारतात की काय रे, तुला काय वाटतं, अक्षरा घरी का आली नसेल. तिला असं तर वाटत नसेल ना की तू स्वतः तिला आणायला जावं. पण त्यावर तो काहीच उत्तर देत नाही आणि मग चारुहास सर निघून जातात. तर अधिपती मनाशी म्हणत असतो की मास्तरीनबाई, मला माहिती आहे आजीला नकार देणं तुम्हाला खूप अवघड गेलं असेल, पण आत्ता हेच करणं गरजेचं होतं. बरं झालं तुम्ही आज घरी नाही आलात. दुसरीकडे भुवनेश्वरी आजींना खोलीत बोलावते आणि त्यांना पुन्हा पुन्हा विचारते की सुनबाई काय बोलल्या, त्यांनी घरी यायला नकार का दिला. पण आजी काही उत्तर देतच नसतात. भुवनेश्वरी म्हणत असते की अगं आई सांग मला, खरं तर मला असं वाटत होतं की तू सुनबाईंना घरी घेऊन येशीलच आणि म्हणून आम्ही तुझ्या फोनची वाटही बघितली नाही, सगळी तयारी केली, पण नेमकं घडलंय तरी काय. आणि त्याचवेळी ती दुर्गी आरडाओरडा करत त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते की अगं आत्या बोल ना, काय झालं, ती सुनबाई घरी का नाही आली. अगं मला असं वाटलं की आता निदान ती तुझ्यासोबत तरी घरी येईल. जेव्हा मी तिच्या घरी गेले ना तेव्हा मी तिच्याशी, तिच्या आईवडिलांशी खूप चांगलं बोलले, अगदी हात जोडून त्यांची माफी मागितली, त्यांना अनेकदा विनवणी केली, पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. सुनबाईने सुद्धा घरी यायला नकार दिला. आणि आता मला असं वाटलं की माझं नाही, पण निदान ती तुझं तरी ऐकेल, तुझ्यासोबत तरी इथे घरी परत येईल. कारण तिचं तिच्या संसारावर, अधिपतींवर किती प्रेम आहे आपल्याला तर माहितीच आहे ना. मग नेमकं झालं तरी काय. आणि त्यावेळी आजी म्हणतात की काय होणार, तिने घरी यायला नकार दिला. तर भुवनेश्वरी विचारते अगं पण का, तिने काहीतरी तर कारण सांगितलं असेल ना. आणि त्यावेळी आजी म्हणतात हो सांगितलं ना, तू शाळा बंद करायचा जो काही निर्णय घेतला आहे ना, तो तिला पटला नाही आणि म्हणूनच तिने घरी परत यायला नकार दिलाय. आणि हे ऐकून भुवी तर आश्चर्याने आजींकडे पाहतच राहते. दुसरीकडे अक्षरा खिडकीत बसलेली असते. ती खूपच खुश असते आणि पोटावरून हात फिरवत तिच्या बाळाला सांगत असते की बाळा, आज मी तुझ्या बाबांनी आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे वागले आणि त्यामुळे आता आपला फायदा झाला आहे. आता यापुढे आपल्या शाळेला कोणी हातही लावू शकणार नाही. तुझ्या बाबांनी आणि आजोबांनी जर मला वेळीच मदत केली नसती तर खरंच मला निर्णय घेणं खूप अवघड गेलं असतं. तुझे बाबा खरंच खूप खूप हुशार आहेत. त्यांचं शिक्षण जरी कमी असलं ना तरी त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. ते फक्त आत्तापुरता विचार करत नाही तर भविष्याचा सुद्धा विचार करतात. आणि त्याचवेळी अक्षराची आई त्या ठिकाणी येते. तिला असं वाटतं की अक्षराचे बाबा तिला जे काही बोलले त्यामुळे ती नाराज आहे, त्यामुळे ती अक्षराला समजावत असते. अक्षरा मात्र हसतच म्हणते की अगं आई, मी खरंच नाराज नाही आहे आणि बाबा जे काय बोलले त्याचं मला वाईटही वाटत नाही.
उलट ते जे काही बोलले ते योग्यच आहे आणि ना आता मी लवकरच माझ्या घरी परत जाईल. खरं तर खूप बरं झालं बाबांनी आणि अधिपतींनी मला वेळीच सावध केलं, नाहीतर ना आजींना नकार देणं खूप कठीण झालं असतं आणि मी आज घरीसुद्धा गेले असते. पण आता मी माझ्या अटींवर त्या घरात परत जाईल आणि शाळेलासुद्धा काही होणार नाही. भुवनेश्वरी मॅडमला आता ठाम निर्णय घ्यावाच लागेल आणि त्यावर तिची आई म्हणते की हो ठीक आहे. दुसरीकडे भुवनेश्वरी आजींना विचारत असते की खरंच सुनबाई असं बोलल्या का? तर आजी म्हणत असतात की हो बुवे, आणि म्हणूनच मी तुला आधी सांगितलं होतं की त्या शाळेच्या भानगडीत पडू नको. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्हाला माहिती आहे ना, सुनबाई इतक्या सहजासहजी ऐकणाऱ्या नाही आहेत. त्यांनी शाळेचं कारण पुढं केलं आहे ना, तर मग ठीक आहे, आम्ही सुद्धा आता शांत बसणार नाही. काही करून त्यांना घरी घेऊन येणारच, कारण आता आम्हाला मोठ्या मालकांसोबत लग्न करायचं आहे. आणि ते ऐकून दुर्गी विचारते, पण ताई तू नेमकं करणार तरी काय? तर आजीसुद्धा विचारत असतात की हो भुवे, तू आता काय निर्णय घेणार आहे? तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही आता काय तो निर्णय घेऊन सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणारच आहोत. आता काही करून सुनबाईंना घरी परत यावंच लागेल, त्यांच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. तर आजी तिला समजावतात की हे बघ भुवे, जोपर्यंत तू तिला सांगणार नाही ना की तू शाळा बंद करत नाही आहे, तोपर्यंत ती पोर काही घरी येणार नाही. त्यामुळे आता तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पटकन घे आणि तिला त्या निर्णयाबाबत कळवसुद्धा. दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना फोन करते. तर चारुहास सर खूपच आनंदात असतात. ते म्हणत असतात की अक्षरा, आज तू घरी आली नाही हे खरंच खूप चांगलं केलंस ग तू. त्या भुवनेश्वरीचा चेहराच पडला आणि तिचा तो पडलेला चेहरा पाहून मला खरंच खूप आनंद होत होता. आणि ते ऐकून अक्षराही म्हणते की बाबा पण घरी सगळं ठीक तर आहे ना? आणि त्यावर ते हसतच सांगतात की हो सगळं ठीक आहे, तू नको काळजी करू. आणि मग ते अक्षराला भुवनेश्वरीने तिच्या स्वागतासाठी काय काय तयारी केली होती हे सगळं सांगत असतात. आणि ते सगळं काही ऐकून ती तर काळजीतच पडते. तर चारुहास सर म्हणत असतात की जेव्हा ती दुर्गेश्वरी मला सांगायला आली ना की आता मास्तरीणबाई घरी येणार आहे, तेव्हा तर मला खरंच असं वाटलं की तू आजींना होकार दिला आहेस आणि आता तू परत घरी येतेय. तेव्हा मला भीती वाटली होती, मात्र तू घरी नाही आली. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतोय बाळा. आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा खरं तर क्षणभरासाठी मी सुद्धा आजींसोबत घरी यावं असं मला वाटलं, पण तुम्ही आणि अधिपतींनी मला जे काही सांगितलं होतं ना त्यावर मी ठाम राहिले आणि आजींना कसाबसा नकार दिला. आणि त्यावर चारुहास सर विचारतात की अधिपतीने काय सांगितलं तुला? आणि मग अक्षरा अधिपतीने ओंकारकडे जो निरोप दिला होता त्याबद्दल चारुहास सरांना सांगते आणि म्हणते की तुमचं जे म्हणणं होतं ना तेच अधिपतींचं सुद्धा म्हणणं होतं. आणि ते ऐकून चारुहास सरांना तर खूपच आनंद होतो. ते म्हणतात म्हणजे चला निदान या बाबतीत तरी अधिपती आपल्या बाजूने आहे. आता अशाच प्रकारे त्याला लवकरात लवकर त्या खोटारड्या बाईचा खरा चेहरा देखील कळायला हवा, तरच मग सगळं ठीक होईल. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा तुम्ही नका काळजी करू. आता जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम मला सांगत नाही ना की त्या शाळा बंद करणार नाही, जोपर्यंत त्या स्टॅम्प पेपरवर तसं लिहून देत नाही, तोपर्यंत मी काही घरी येणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी स्वतः अक्षराला आणायला जायचं ठरवते आणि मग त्यानंतर मंदिरामध्ये त्या दोघींची भेटही होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब